मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहिलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. हा कन्सेप्ट प्रथम क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.4 हा पाहणार आहोत. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट पहा, एक रँडम एक्सपेरिमेंट आहे. एका बॅगमध्ये 3 व्हाईट आणि एक ब्लॅक बॉल आहे. म्हणजे एकूण किती बॉल आहेत? 4 बॉल्स आहेत, बरोबर आहे. तर या बॅगमधून एक बॉल आपल्याला पिकआउट करायचा आहे, बरोबर आहे. तर मिळालेला बॉल हा या ठिकाणी पहा, एक ब्लॅक आहे आणि 3 व्हाईट आहेत. जेव्हा आपण या बॅगमधून न पाहता रँडमली एक बॉल काढणार आहे तेव्हा काय असणार आहे? व्हाईट बॉलची ही पॉसिबिलिटी कशी असणार आहे? जास्त असणार आहे. का? कारण व्हाईट बॉल जास्त आहेत आणि ब्लॅक बॉल एकच आहे. तर इन जनरली पहा, in mathematical language, when possibility of an expected event is expressed in number, then it is called probability. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या एक्सपेक्टेड इव्हेंटची पॉसिबिलिटी हे नंबरमध्ये एक्सप्रेस करतो तेव्हा त्या नंबरला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट, बरोबर आहे. अँड जनरली इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. आणि प्रॉबॅबिलिटी कोणत्याही इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी ही फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेजमध्ये काय केली जाते? एक्सप्रेस केली जाते. समजा एक सॅम्पल स्पेस आहे एस आणि इव्हेंट आहे ए, बरोबर आहे. एसमधील सॅम्पल पॉईंट्स म्हणजे एन ऑफ एस आणि एमधील सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ ए, बरोबर आहे. तर पी ए या इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी ही पी ऑफ ए अशा प्रकारे दर्शवतात. ए इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी पी ऑफ ए, बी इव्हेंट असेल पी ऑफ बी, सी असेल पी ऑफ सी, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे दर्शवतात. तर हे प्रॉबॅबिलिटी काढण्याचा हा एक फॉर्म्युला आहे, एक रेशिओ आहे. तो असा आहे, समजा probability of event A. So probability of event A is number of elements in event A, number of sample points in event A divided by number of sample points in sample space, number of sample points in sample space. That is, P of A is number of sample points in event A divided by नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस एस. आलं लक्षात? तर हा फॉर्म्युला फक्त काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. दॅट इज पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. जर इव्हेंट बी असेल, बरोबर आहे, तर पी ऑफ बी काय लिहिणार आहे फॉर्म्युला? पी ऑफ बी इज एन ऑफ बी नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट बी डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस एस, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.4, बरोबर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला काय होईल? आपोआप लक्षात राहील. उदाहरणार्थ पहा, प्रॅक्टिस सेट 5.4 पूर्वी एक एक्झाम्पल आपण क्लिअर करणार आहोत. सपोज एक्सपेरिमेंट आहे, 1 डाय इज रोल्ड आणि इव्हेंट ए दिलेला आहे तुम्हाला. कंडिशन फॉर इव्हेंट ए इज इव्हन नंबर. कोणता नंबर? इव्हन नंबर ऑन द अप्पर सरफेस, बरोबर आहे. देन फाइंड द प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, असं एक्झाम्पल आहे. तर काय करायचं? सुरुवातीला सॅम्पल स्पेस एस लिहा. 1 डाय इज रोल्ड, डायवर नंबर आहेत 1 to 6. म्हणजे एसमध्ये कोणते सॅम्पल पॉईंट्स येणार आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे एन ऑफ एस काय येणार आहे? एसमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत? 6, बरोबर आहे. इव्हेंट ए लिहा. इव्हेंट ए काय? इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस, बरोबर आहे. इव्हन नंबर कोणते यामध्ये? 2 4 आणि 6. 2 4 6, बरोबर आहे. एन ऑफ ए लिहा.
एन ऑफ एमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स 3 आणि त्याच्यानंतर मग गेटिंग इव्हन नंबर ऑन द अपर स्पेस याची प्रोबॅबिलिटी दॅट इज पी ऑफ ए इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस बरोबर आहे एमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स 3 एसमध्ये किती आहेत 6 डिवाइड करा 3 1 जा 3 3 2 जा 6 दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए पी ऑफ ए दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए किती असणार आहे 1/2 दॅट इज 0.5 म्हणजेच हाफ लिहिलं एवढं तरी उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे प्रॅक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर 1 काय पहा एक्झाम्पल नंबर 1 इफ 2 coins आर टॉस्ड किती कॉइन्स 2 coins आर टॉस्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट दिलेलं आहे काय गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड इव्हेंटला नाव दिलेलं नाही आपण म्हणायचं इव्हेंट ए काय कंडिशन गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड त्याच्यानंतर या ठिकाणी इव्हेंटला नाव दिलेलं नाही आपण लिहायचं बी दॅट इज गेटिंग नो हेड तर या दोन इव्हेंटची तुम्हाला प्रॉबॅबिलिटी काढायची आहे एक्सपेरिमेंट काय आहे 2 coins आर टॉस्ड सुरुवातीला काय लिहायचं सोल्युशन काय लिहा सॅम्पल स्पेस एस इक्वल टू 2 coin टॉस केले तर काय येणार आहे रिझल्ट दॅट इज एच किंवा एच टी किंवा टी एच किंवा दोन्हीवरही ते बरोबर आहे म्हणजे एसमध्ये एन ऑफ एस इक्वल टू किती सॅम्पल पॉईंट 1 2 3 4 इव्हेंट ए लिहा आता इव्हेंट ए काय लेट इव्हेंट ए काय गेटिंग ॲटलिस्ट काय गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड सो ए इक्वल टू कमीत कमी 1 हेड पाहिजे म्हणजे जास्त चालतील एमध्ये कोणते सॅम्पल पॉईंट्स येणार आहे त्याच्यामध्ये पैकी एच बरोबर आहे एच टी आणि टी एच कमीत कमी 1 हेड पाहिजे बरोबर आहे म्हणजे एन ऑफ एमध्ये किती इव्हेंट्स आहे सॅम्पल पॉईंट्स आहेत 3 बरोबर आहे एची लगेच तुम्ही प्रॉबॅबिलिटी काढू शकता दॅट इज पी ऑफ ए इक्वल टू काय एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस दॅट इज याच्या पुढे लिहिलं तरी चालेल किंवा खाली लिहू आपण दॅट इज इक्वल टू एमध्ये 3 आणि एसमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत 4 दॅट इज 3/4 एवढं लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर याच्या पुढे नाही सोडवलं तरी चालेल डिवाईड नाही केलं तरी चालेल एखाद्याने लिहिलं 3/4 म्हणजेच किती 4ने डिवाईड करा ठरलेलं काय येईल 0.330 4 7 जा 28 2 0 घेतला 4 5 जा 20 म्हणजे आन्सर किती येणार आहे 0.75 इथपर्यंत एवढं लिहिलं तरी बरोबर त्याच्यानंतर इव्हेंट बी काय पहा गेटिंग नो हेड म्हणा आपण काय लेट इव्हेंट बी इज काय गेटिंग नो हेड बी काय येणार आहे पहा दॅट इज बी इक्वल टू गेटिंग नो हेड नसणारे कोणते आहेत दॅट इज टी काय हा टी एकच सॅम्पल पॉईंट्स येणार आहे देअरफॉर एन ऑफ बी इक्वल टू 1 प्रोबॅबिलिटी कशी काढणार फॉर्म्युला लिहा पी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ एस डिवायडेड एन ऑफ बीची प्रोबॅबिलिटी काढायची सो एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस दॅट इज इक्वल टू बीमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स 1 एन ऑफ एस किती आहे 4 बरोबर आहे एवढं लिहिलं तरी बरोबर एखाद्याने पुढं सोडवलं 1/4 म्हणजेच किती 0.25 बरोबर आहे दॅट इज पी ऑफ बी इक्वल टू एखाद्याने इथपर्यंत सोडवलं तरी बरोबर पहा प्रॅक्टिस सेट 5.4 एक्झाम्पल नंबर 2 काय इफ 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली 2 डाय एकाच वेळी काय केले थ्रो केले रोल केले फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द
फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. या इव्हेंटची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. काय पहा, इव्हेंट नावं दिलेली नसतील तर आपण द्यायचं. पहिला ए, दुसरा बी, तिसरा सी. इव्हेंट ए काय, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज ॲटलिस्ट 10. हे झालेलं आहे आपलं आजच्या अगोदर. त्याच्यानंतर इव्हेंट बी काय, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. देन थर्ड वन सी इज द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. बरोबर आहे. सॅम्पल स्पेस नेहमीप्रमाणे सॅम्पल स्पेस लिहा, NOPS लिहा. बरोबर आहे. पहा, 2 डायस आर रोल्ड. याच्यापूर्वी लिहिलं आपण सॅम्पल स्पेस. काय असणार आहे, 1 1 1 2 1 3 1 4 डॅश डॅश आहे की नाही. 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3. बरोबर आहे. 4 1 4 2 4 3 6 पर्यंत. अशा प्रकारे हा सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता येईल. बरोबर आहे. NOPS यसमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, 36. किती आहेत, 36. आता इव्हेंट ए पहा, आहे का नाही. लेट नाही लिहिलं तरी चालेल. इव्हेंट ए पहा, इव्हेंट ए काय आहे, कारण नाव दिलेलं नाही म्हणून आपण लिहायची. पहिला ए, दुसरा बी, तिसरा सी. इव्हेंट ए काय, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲटलिस्ट 10. म्हणजे सम ऑफ द डिजिट्स, या दोन्ही डिजिट्सची सम किती आहे, ॲटलिस्ट 10. म्हणजे जास्त चालेल. कळालं. म्हणजे ए काय लिहिता येईल तुम्हाला पहा, इव्हेंट ए लिहा. इव्हेंट ए काय, दोघांची सम 10 किंवा 10पेक्षा जास्त असली पाहिजे. 10 सम कुठे येते पहा, 3 6 नाही येत, 4 6 येते. म्हणजे पहिला सॅम्पल पॉईंट झाला 4 6. बरोबर आहे. त्याच्या दुसऱ्या लाईनला या 5 5 5 5. त्याच्यानंतर 5 6 ही चालेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली 6 4 6 4 10. त्याच्यानंतर 6 5 11 चालेल. आणि लास्ट आहे 6 6. म्हणजे सर्वात जास्त सम किती येते, 12 येते. याच्यापेक्षा जास्त येत नाही. सो NOPA इक्वल टू पहा, एमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, 1 2 3 4 5 6. सो NOPA इक्वल टू सी. लगेच याची काय काढून घ्या, प्रोबॅबिलिटी. सो P ऑफ A इक्वल टू NOPA अपॉन NOPS. काय येणार आहे बोला, NOPA 6, NOPS 36. डिवाइड करा. बोला 6 1 जा 6, 6 6 जा 36. सो P ऑफ A इज इक्वल टू 1/6. बरोबर आहे. उत्तर आलं. स्क्वेअर करा. त्याच्यानंतर इव्हेंट बी लिहा, आहे का नाही. इव्हेंट बी काय आहे पहा, इव्हेंट बी काय आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. सम ऑफ द डिजिट्स किती आहे, 33. 33 येते का सम या ठिकाणी, येऊ शकत नाही. म्हणजे या बीमध्ये येणार आहे कोणता सॅम्पल पॉईंट्स नाही. म्हणजे हा काय असणार आहे, एम्प्टी सेट असणार आहे. दॅट इज NOP किती येणार आहे, 0. देअरफॉर P ऑफ B काय येणार आहे, बोला P ऑफ B NOP अपॉन NOPS. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट B इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट B अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. दॅट इज काय येणार आहे, बीमध्ये 0 आहेत, काहीच नाहीत, 0. आणि यसमध्ये किती आहेत, 36. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी किती असणार आहे, 0. 0ला कुणी डिवाइड केलं, उत्तर किती येतं, 0. सो P ऑफ B इज 0. समजलं. काय अवघड आहे का. इव्हेंट सी पाहता. इव्हेंट सी काय आहे, इव्हेंट सी द डिजिट्स ऑन द फर्स्ट डायवरील डिजिट कसा आहे, इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. पहा, हा आहे फर्स्ट डायच्या अप्पर फेसवर आलेला नंबर आणि दुसरा आहे तो दुसऱ्या डायवर. इथं कंडिशन काय सीसाठी, फर्स्ट नंबर म्हणजे नंबर ऑन डिजिट ऑन द फर्स्ट डाय हा कसा आहे, मोठा आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी मग फर्स्ट सेकंडपेक्षा मोठा आहे, या ठिकाणी 2 1. बरोबर आहे. फर्स्ट नंबर डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. या ठिकाणी नाही कोणता येणार. या ठिकाणी 3 1. बरोबर आहे का. 3 1 3 2. फर्स्ट मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा, पुढं नाही येणार.
फोरच्या लाईनला पहा, 4 1 4 2 4 3, बरोबर आहे. 4 4 नाही इथं. पुढं 5 1 5 1 5 2, बरोबर आहे. 5 3 5 4, समजलं. त्याची शेवटची लाईन काय, 6 1 6 2, बरोबर आहे. 6 3 6 4 आणि 6 5, बरोबर आहे. फर्स्ट डाय डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय, बरोबर आहे. सो एन ऑफ सी इक्वल टू किती सॅम्पल पॉईंट्स आहेत मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो एन ऑफ सी इज 15, बरोबर आहे. प्रोबेबिलिटी काढा. प्रोबेबिलिटी काय येणार आहे, पी ऑफ सी इक्वल टू एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस, दॅट इज इक्वल टू सीमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, 15 आणि एसमध्ये 36. डिवाइड करा, बोला. 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 2 जा 6, दॅट इज पी ऑफ सी. पी ऑफ सी किती येणार आहे, 5/12. याच्या पुढे नाही तुम्ही डिवाइड केलं तरी चालेल. हे काय असणार आहे, तुमचं ॲन्सर असणार आहे.